नमस्कार, सुहासिनीज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आंब्याचा सीझन चालू आहे, तर आज आपण बनवत आहोत आंब्याची बर्फी। आंब्याची बर्फी सगळ्यांनाच आवडते, पण आपण विकत आणतो त्यापेक्षा आज आपण घरच्या घरी बनवूया। ही बर्फी चवीला अतिशय उत्तम होते। बर्फीसाठी मी 2 वाट्या हापूस आंब्याचा गर घेतलाय आणि तो मिक्सरला लावून घेतलाय। अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली आहे आणि 1 वाटी साखर आणि 1 वाटी म्हणजे साधारण 125 ग्राम मी खवा घेतलाय। आता मी हा खवा भाजून घेणार आहे। त्यासाठी मी कढईमध्ये खवा घेतलाय। सतत परतवून हा आपल्याला सॉफ्ट करून म्हणजे व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। आता तो पातळ होईल, पण पातळ झाल्यानंतर परत तो आपल्याला भाजायचा आहे। साधारण 7 मिनिटं लागली मला हे भाजायला। हा जेव्हा कढई सोडायला लागेल तेव्हा तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता त्याच कढईमध्ये मी हा पल्प टाकलाय। हा मी 3 आंब्याचा पल्प काढून घेतलाय। त्यात काहीही न टाकता मिक्सरला लावून फक्त आंबा मिक्सरला लावला आणि पल्प काढून घेतलाय। तो आता आपण घट्ट करून घ्यायचा आहे। आताही आपल्याला गॅस कमी ठेवून हा घट्ट करून घ्यायचा आहे। हा झालेला आहे। मी एका बोलमध्ये काढून घेते आणि आता आपल्याला पाक करायचा आहे। त्यासाठी 1 वाटी साखर आणि पाव वाटी पाणी घेतलंय। साखर विरघळवून घ्यायची आहे। थोडा वेळ गॅस मोठा ठेवला चालेल आणि आपल्याला गोळीबंद पाक करून घ्यायचा आहे। गोळीबंद म्हणजे आपण एखाद्या डिशवर तो पाक घेतला तर तो ओघळायला नको आहे, त्याचा असाच गोळा राहिला पाहिजे, त्याला गोळीबंद पाक म्हणतात। आपल्याला अजून साधारण 1.5 मिनिटं पाक करायचं आहे। गॅस कमी करायचा आहे आणि आपल्याला यात आता आपला खवा आणि आंबा दोन्ही टाकून घ्यायचे आहेत। खव्याच्या गुठळ्या राहायला नको म्हणून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। मी त्याचबरोबर आटवून घेतलेला आंब्याचा पल्पही टाकते, म्हणजे दोन्ही व्यवस्थित ढवळून आपल्याला हे पाकामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। मंद गॅसवर सतत परतायला ह्यालाही मला 6-7 मिनिटं लागलीत। आता ह्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकून घेऊ। मिल्क पावडरही आपल्याला यात एकजीव करून घ्यायची आहे। या रेसिपीला जरा वेळ जास्त लागतो। मंद गॅसवर सतत परतून आपल्याला हे मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे आणि यात आपण कुठलाही रंग वगैरे वापरला नाही आहे, त्यामुळे आपल्या जरा वड्यांचा रंग काळसर दिसत असेल। आपल्याला जर रंग टाकायचा असेल तर आपण पाक करतो त्यावेळेला थोडासा खायचा रंग पिवळा टाकला चालेल, पण मी कोणताही रंग वापरलेला नाही आहे। हे आता आपलं मिश्रण होत आलेलं आहे, तर गॅस बंद करून ठेवू। 2 मिनिटं गॅस बंद करून आपण याआधीच एका प्लेटला आणि एका वाटीला तूप लावून ठेवलेलं आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही हव्या त्या आकाराच्या मोल्डला तूप लावून ठेवा आणि लगेच गरम गरम मिश्रण हे या ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे गरम असतानाच। वाटीने पसरवून घ्यायचं म्हणजे हाताला चटके वगैरे लागत नाहीत आणि व्यवस्थित पसरलं जातं। हे पहा, आणि याच्यावर आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट्स कापून टाकायचे आहेत। मी इथे पिस्ता आणि काजू टाकलेत आणि थोडंसं दाबायचं म्हणजे ते सेट होतील। आता आपल्याला हे ओलं असतानाच थोड्या चाकूने कापून ठेवायचं आहे, कारण एकदम सुकलं तर हे आपल्याला कापता येणार नाही आहे, म्हणून चाकूने थोडंसं चिरा देऊन ठेवायच्या। हे खूपच ओलं आहे म्हणून मी हे आता 2 तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे। सेट व्हायला वेळ लागणार आहे।
हे कापून झालं की मी आता फ्रीजमध्ये ठेवते. आता 2 तासानंतर मी ही प्लेट फ्रीजमधून बाहेर काढली. पाहूया आपल्या वड्या सेट झाल्यात का. आणि मी आता ह्या एका प्लेटमध्ये काढून घेते. ह्यात आपण कुठलाही कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह टाकले नाही आहेत, तरीही या 8-10 दिवस व्यवस्थित राहतात, कारण ह्या पाकामध्ये आपण केलेल्या आहेत आणि खायला तर अप्रतिम झाल्या आहेत. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.